भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेनं उंच आणि जड वजनाच्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा प्रमाणपत्र बंधनकारक केलंय। बाप्पाच्या मूर्तीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी म्हणजे संरचनात्मक मजबूतीसाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय। येत्या गणेशोत्सवात बाप्पाच्या मूर्तींचं आगमन हे सुरक्षित व्हावं या दृष्टीनं बीएमसी प्रशासनानं हे मोठं पाऊल उचललंय। त्यानुसार 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचवेळी मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ती मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती ही नोंदवण्यात येणार आहे। जड मूर्तीच्या आगमनादरम्यान अपघाताचा धोका कमी करण्यासाठी त्या मिरवणुकींवर विशेष देखरेख ठेवण्यात येईल आणि या संदर्भात एक विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी महापालिका उपायुक्त झोन 2 चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत मूर्तीची सुरक्षा, योग्यता प्रमाणपत्र आणि त्याच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांना अंतिम रूप देण्यात येण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना येत्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी वापरण्यात येणारे सारे रस्ते हे खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले।